तर बोरिवलीच्या काजूपाड्याचा राजा काजूपाड्याचा राजा सुजय गणेश मंडळ सुजय गणेश मंडळी सर्वांचं स्वागत आहे बाप्पाची गाथा प्रेझेंट्स दी मोर्या टॉक्स मध्ये. आणि आज आपण आलो आहोत काजूपाड्याचा राजा चे अध्यक्ष. आणि वेळ न घालवता आजचा आपण एपिसोड सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. सो जय गणेश काका, तुमचं स्वागत आहे दी मोर्या टॉक्स मध्ये. आणि आपण मंडळाची जर्नी तर ऐकणारच आहोत. पण सर्वात प्रथम माझा पहिला प्रश्न असा आहे की गणपती बाप्पा तुमच्या मंडळासाठी काय आहे? गणपती बाप्पा आमच्या मंडळासाठीच नाही पण पूर्ण महाराष्ट्रासाठी, पूर्ण मुंबई सांगा किंवा पूर्ण महाराष्ट्रासाठी एक सर्वात मोठा उत्सव आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा उत्सव मी आजपर्यंत मी काय कोणी बघितलं नसेल महाराष्ट्रात. आणि आमच्यासाठी असं की आम्ही वर्षभर थांबतो की कधी आमचा बाप्पा येतोय, कधी आम्ही त्यांना आणू आणि कधी थाटात आणि मोठ्या जल्लोषात त्यांचं आगमन करू आणि इथे आमच्या इथे विराजमान करू 11 दिवसासाठी. आणि कशी त्यांची सेवा बाप्पांनी कशी आमच्याकडनं चांगल्यापैकी करून घ्यावी त्याची आम्ही वर्षभर वाट पाहतो. सो सुरुवात करूया आपण मंडळाची जर्नीसाठी. सो माझा पहिला प्रश्न असा आहे की काजूपाड्याचा राजा या नावामागे स्टोरी काय, म्हणजे मंडळाची सुरुवात कशी झाली? मंडळाची सुरुवात 1978 साली हे मंडळ स्थापन करायची काय, हा विभाग बऱ्यापैकी मागासलेला होता. टोटल 100% मागासलेला होता. इथे कसं मराठी माणसं फार प्रमाणात कमी होती इथे. तर परप्रांतीय लोकांचं इथे वास्तव्य होतं, त्यांच्या चाळींचं वास्तव्य होतं. आणि त्यांची ह्या ठिकाणी खूप दादागिरी सगळे चालायची. त्या दादागिरीला मोडण्यासाठी इथे कडच्या मराठी माणूस इकडे एकटवला. त्याने ठरवलं आपण हा उत्सव वगैरे चालू करू. जसं आपण 1920 साली लोकमान्य टिळकांनी ठरवलं की इंग्रजांपासून आपल्याला या देशाला मुक्त करायचं असेल तशी कुठे चळवळ करायला पाहिजे की जेणेकरून आपला भारतीय एकटवला पाहिजे. त्या पद्धतीच्या लेंथवरती इथे ठरलं गेलं. ऍक्च्युली मराठी जो संस्कृती इकडे म्हणजे माणसं जी होती इथे त्या लोकांनी ठरवलं की नाही आपण इथे गणपती उत्सव चालू केला पाहिजे. ह्या पूर्ण विभागामध्ये एकमेव मैदान होतं, हे गणेश चौक. त्या ठिकाणचे जुने कार्यकर्ते होते मोरजकर म्हणून, गजानन मोरजकर, शाखा प्रमुख, तेव्हाचे नगरसेवक होते आपले, त्यांचं नाव मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये. पण ह्या लोकांनी ठरवलं की या ठिकाणी ही संस्कृती आपण उभी करूया जेणेकरून या सगळ्या दांभिक लोकांना इकडे लगावून लागेल. आणि त्यावेळेला 1978 साली या लोकांनी तिथे गणपतीची स्थापना केली आहे. आणि ते पहिलं वर्ष फार म्हणजे खूप धूमधडाक्यात करण्यात आलं. तर कोणाची फायनान्शियल कंडिशन काहीच नव्हती अजिबात या ठिकाणी. प्रत्येकाने आपल्या म्हणजे वर्गणी हा प्रकार काढणं हा तेव्हा म्हणजे पॉसिबलच नव्हता इकडे. प्रत्येकाने आपल्या खिशातून पैसे काढून हा गणपती आणला. तो गणपतीची प्राइस मी त्यावेळेला सांगतो, त्या गणपतीची किंमत पण सांगतो तुम्हाला. त्यावेळेला त्या गणपतीची किंमत होती जवळजवळ 113 रुपये काहीतरी होती त्या मूर्तीची किंमत. ती मूर्ती आम्ही आणली होती दहिसरला, एक ओरीपाडा म्हणून भाग आहे तिकडनं ती मूर्ती आणली होती आणि ती मूर्ती स्थापना झाली. ते पहिलं वर्ष असं होतं ना की म्हणजे इकडचे लोक त्या गोष्टीमुळे एवढी एकटवली गेली. म्हणजे मराठी माणूस तिथे बऱ्यापैकी इकडे स्टॅब हे झाला पूर्ण, म्हणजे एकटवला पूर्ण. तिने हा उत्सव झाला, याचा खूप फरक पडला. इकडची सगळे दांभिकपणा होता, कारण हा विभाग खूप कल्चरली एकदम बॅड होता. दारूचे धंदे आणि बऱ्यापैकी सगळे आउटलुक सगळे इकडे, हा म्हणजे ते म्हणतात ना ते टिपिकल स्लम एरिया पूर्ण. आणि दारूचे अड्डे खूप इथे चालायचे. प्रचंड म्हणजे राहण्यासारखा हा एरियात नव्हता. पण ह्या 78च्या उत्सवामुळे, स्थापनेमुळे ते खूप फरक पडला. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणून हेच आहे, त्याची आता 49 म्हणजे 49 वर्ष हे चालू आहे. 50 वर्ष पुढच्या वर्षी होतील. आणि ते सातत्याने त्या गोष्टीचं भान, पहिल्या वर्षी जसं होतं सांस्कृतिक सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे करून त्या गोष्टी करायच्या आहेत, त्याचं भान 78 पासून आज 2025 पर्यंत जी मंडळातले अध्यक्ष किंवा ती कमिटी बदलली झाली त्या लोकांनी ते सातत्याने पाळलेलं आहे. त्याच्यानंतर मग असं काही झालं होतं की म्हणजे जे आपल्या मंडळामध्ये पहिले होते ते नंतर मग डिवाइड झाले होते, अर्धे मनसेमध्ये अर्धे शिवसेनामध्ये.
आणि कुठेतरी मंडळाचा एक डाऊनफॉल झाला होता. तर त्या डाऊनफॉल वरनं मंडळ कसं वर आलं होतं? ऍक्च्युली ही गोष्ट झाली होती, त्याच्यात काय दोरा नाहीये. थोडं मतभेद झाले होते, कारण शेवटी आता तिथे 3 पॉलिटिकल पार्टी झाल्या होत्या याच्यामध्ये. पूर्वी शिवसेना हाच एक मुख्य पक्ष होता actually त्यावेळेला. असं म्हणजे काय, त्याच्याशी बाळासाहेबांशिवाय कोणाच्या डोक्यात कुठलाच विचार नव्हता. नंतर मग त्यांचे इंटरनल मतभेद झाले, काही इश्यूज झाले. आमचे अध्यक्ष सेनेमधून फुटून मनसेमध्ये आले, उपोषणही झालं, जागेचा खूप इश्यू होता या ठिकाणी. पण आम्ही म्हणजे एकत्र सगळे पुन्हा आम्ही बसलो त्या ठिकाणी. म्हटलं हा उत्सव बाप्पाचा उत्सव, या ठिकाणी आपण आपलं राजकारण आणणं योग्य नाही. हा उत्सव जसा पूर्वी चालायचा तसा तो त्या पद्धतीने चालला पाहिजे. आणि हे जे 11 दिवस आहेत मंडळाचे, या उत्सवाचे, ते तुम्ही फक्त तुमची पक्षाच्या सगळ्या भेदभाव तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही तो प्रामाणिकपणे ज्या गोष्टी तुम्ही सातत्याने ठेवल्या पहिल्या वर्षापासून, म्हणजे मंडळ सांस्कृतिक, धार्मिक सगळ्या गोष्टींना सांभाळून चालणार असेल, त्या पद्धतीनेच झालं पाहिजे. नाही तर असं झालं होतं, काही लोकांनी विरोध केला होता, तुम्हाला नसेल जमत तर हे मंडळ बंद करून टाका. त्याला बऱ्याच लोकांनंतर आम्ही तिथे सगळ्यांशी सल्ला मसलत केली. त्यांना सांगितलं, म्हटलं असं नाहीये, म्हटलं हा उत्सव कशासाठी केला लोकमान्य टिळकांनी, त्याचं तुम्ही जर महात्म्य नाही कळलं तर तुमच्या ह्याच्यात काय फरक नाही पडत. मग असे एका ठिकाणी 10 गणपती होतील म्हटलं, मनसेचा एक होईल, बीजेपीचं होईल, सेनेचं होईल. म्हटलं ते उद्दिष्ट आपल्याला ठेवायचं नाही. हा गणपती फार महत्वाचा आहे, हा विभागासाठी फार महत्वाचा आहे, आणि या लोकांनी त्याचं महत्व समजलेलं आहे. मग आम्ही ठरवलं की नाही, ह्या 10-11 दिवसात कुठल्याही प्रकारचा आपण मतभेद ठेवायचा नाही. हे 11 दिवस आपण आनंदाने सगळ्यांनी मिळून करायचे, आणि त्या पद्धतीने अजूनपर्यंत तो उत्सव तसाच चालला. म्हणजे आता कुठलाच काहीच भेदभाव. सर, काका, गेल्या वर्षी आपण बघितलं की मंडळाने 48वं वर्ष होतं मंडळाचं, आणि गेल्या वर्षी एक पारंपरिक आगमन केलं होतं गंगा आरती करून. एक थीम होती मंडळाची. ते कसं सुचलं होतं की आपण पारंपरिक आगमन करावं? नाही, ऍक्च्युली आता ह्याच्याबद्दल तुम्हाला आम्ही सिंग सांगतील, कारण ही कॉन्सेप्ट कोणाच्या डोक्यातच नव्हती की अशा पद्धतीने पण आपण उत्सव साजरा करू शकतो, असं वातावरण तयार करू शकतो. त्याचा इम्पॅक्ट एवढा छान झाला की आपल्याकडे अशी म्हणजे कुठे बघायलाच मिळालं नाही महाराष्ट्रामध्ये. खूप प्रचंड संकल्पना. ते सांगतील हा प्रवास त्यांचा कसा होता. ऍक्च्युली कसं आहे, माझं नाव अमित सिंग, मी मूळ वाराणसीचाच आहे. म्हणजे माझं गाव वाराणसीच आहे. मी जन्माला इथे आलो, मोठा आलो, कर्मभूमी हे आहे, सगळं हे आहे. पण कसं आहे की आम्ही जेव्हा पण आमच्या गावी जातो, मग आम्ही ते घाटावर जातो आणि ते बघायचो की ते काय, म्हणजे ते 2 तास तुम्हाला असं वाटायचं की तुम्ही या वर्ल्ड मध्येच नाही. की जे 1 तास जी आरती चालायची आणि अर्धा तास पुढे मागे जे तिकडचं माहोल असायचं, ते एकदम वेगळं असायचं. म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड यू कॅन से. आणि सगळ्यांनी बघितलं पण आहे, म्हणजे ज्यांनी तिथे जाऊन बघितलं असेल ते वेगळं आहे. आम्ही तर इथे पण मुंबईत पण दाखवलंय सगळ्यांना. मग माझं हे होतं की हे एक वेगळं एक्सपिरियन्स आहे. तर बोरिवलीच्या काजूपाड्याचा राजाचं आगमन झालेलं आहे. त्याचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय. गंगा आरतीनं गणपतीचं स्वागत करण्यात आलेलं आहे. काका, पहिलं मंडळाची जी मूर्ती आहे ती पहिलं विजय खातू आहेत ना त्यांच्याकडनं यायची. सो विजय खातू आणि मंडळाची जी जर्नी ती कशी होती? प्रचंड सुंदर. म्हणजे तुमचं जे 78ला स्थापना झाली, म्हणजे जुन्या लोकांकडनं ऐकलं, तेव्हा विजय खातूकडनं आपण मूर्ती आणत होतो. इकडचे लोकल होते आपले दहीसरचे मूर्तीवर, त्यांच्याकडनं पहिली मूर्ती आणली. आणि जसं थोडंसं मूर्तीमध्ये म्हणजे ते लोकल आमच्या मंडळात आर्टिस्ट खूप होते ॲक्च्युली. शशिकांत सावंत यांचं मी नाव घेईन. त्यांचा सहभाग खूप या मंडळामध्ये, म्हणजे त्यातली कलाकृती सगळ्या करण्यामध्ये खूप महत्त्वाचं. त्यांनी काही सजेस्ट केलं होतं आम्हाला त्यावेळेला. मी नव्हतो ॲक्च्युली, पण मी ऐकलं तेव्हा सांगतो. त्यांनी माझं बालपण ॲक्च्युली मी राहायला वळलेलं होतो, पण आम्हाला माझी मामा तिथे गणेश गल्लीत राहायला होते. तेव्हा विजय खातू हे नाव खूप प्रसिद्ध होतं तेव्हा मूर्तीसाठी. त्यांचे वडील गणेश ॲक्च्युली, विजय खातू पण नव्हते. ते इकडे वाटतं त्या लोकांना कुठेतरी खूप हे मिळाला
की अशा प्रकारची मूर्तिकार आहेत, त्यांची मूर्तीचा म्हणजे चेहऱ्याची जी हावभाव आहे ती फार प्रचंड सुंदर आहे आणि मूर्त्या फार सुबक बनवतात ते. मला वाटतं 80-82च्या वेळेला ती सुरुवात झाली वाटतं खातून टाकणं. पहिल्या वर्षी असं झालं की काही लोकांना ते पटलं नाही ॲक्च्युली. मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे की त्या मूर्त्या त्यांना म्हटलं नाही योग्य वाटत नाही, त्यापेक्षा आपल्या इकडे सबर्बनमध्ये बनतात त्या मूर्त्या खूप छान आहेत. तर ते थोडे दिवस थोडं डिस्प्यूट होतं ॲक्च्युली 80-83पर्यंत. आणि काय कल्पना माहीत नाही, पण काही वर्षांनी म्हणजे पुन्हा सेकंड इयरला म्हणजे 84च्या आसपास काहीतरी पुन्हा त्यांना आम्ही अप्रोच झालो म्हणजे मंडळाची लोकं की नाही त्यांच्याकडे काही सुधारणा झाल्या आहेत आणि मूर्त्या खूप छान बनतात त्यांच्याकडे. आणि एक 84ची मूर्ती होती आमच्याकडे, ती कमळावरती बनवली होती मूर्ती. ती मूर्ती एवढी सुबक होती, म्हणजे ती रेडी होती मूर्ती तिकडे त्यावेळेला. ती मंडळाच्या लोकांना एवढी सुबक आवडली, ती म्हटलं नाही फायनलाइज. ती मूर्ती जेव्हा म्हणजे ते स्थापन करायला ठरलं ना ते वर्ष, आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी आता आमचे नवीन आता मूर्तिकार त्यांचं नाव अनिल बाईन म्हणून आहे. त्यांना बहुतेक करून आम्ही 2000 त्याच्या अलीकडे म्हणजे जवळ तो एक 17-18 वर्षाचा पिरियड असेल. त्या पिरियडमध्ये आम्ही विजय कातूशी ही मूर्ती कुठे जायची आम्हाला गरज लागली. म्हणजे आम्हाला जशा पद्धतीच्या मूर्त्या हव्या होत्या आमच्या डेकोरेशनच्या हिशोबाने. असं काय कॉन्सेप्ट कशी झाली की ती मूर्ती डेकोरेशन ठरवायची. ती मूर्ती आली ना की नंतर डेकोरेशन व्हायचं, असं झालं त्यावेळेला. पूर्वी कसं असं आपली कॉन्सेप्ट असायची की बाबा हे डेकोरेशन करायचे, अशी मूर्ती हवी आहे. पण नंतर असं झालं की ती मूर्ती आहे ना त्याप्रमाणे डेकोरेशन करायचं. ते त्या पद्धतीनेच चाललं जवळ 17-18 वर्ष. पण कालांतराने त्यांचं निधन झाल्यानंतर मग तिकडनं प्रवास करणं इकडपर्यंत आणायचा, ती मेहनत करायची, ते मग थोडंसं हे झालं. आणि अनिल बाईन म्हणून आम्हाला इथे कांदिवलीला आम्हाला चांगले मूर्तिकार मिळाले. ते बऱ्यापैकी त्यांच्यापासूनच हे झाले होते. त्यांच्या मूर्तीच्या आकारावरनं त्यांच्या फेस कशा पद्धतीने बनवतात त्याच्यातून ते पूर्णपणे त्याच्यात इम्प्रेस झालेले होते. त्या पद्धतीच्या मूर्ती ते इकडे बनवायला लागले. काही वर्ष त्यांनी सुरुवातीला अनिल बाईंनी विजय कातूच्याच मूर्त्या इकडे आणून ते रिसेल केल्या. नंतर त्यांनी थोडी कॉन्सेप्ट बघितली कशा पद्धतीने बनतात, आणि आम्हाला पण ते मग इकडनं ट्रॅव्हलिंग करणं फार योग्य वाटलं. ते मग आम्ही तेच ठरवलं नाही बाबा अनिल बाईंकडनं आता घ्यायचं. आणि तेव्हा तिकडे थोडंसं त्यांचं मिसमॅनेजमेंट झालं होतं विजय काकूंचं. आता झालेच सेटल ते, पण तेव्हा थोडंसं गडबड होती तेव्हा. आणि तेव्हा आमच्याकडे पण थोडी नवीन मंडळांची लगबग होती कशा पद्धतीने करायचं काय नाही. जवळपास असेल तर आपला खर्च कमी होईल, या सगळ्या गोष्टींचं हे करतात. अनिल बाई म्हणून आमची नवीन मूर्ती करायची जे आता जवळजवळ 10-12 वर्ष 15 वर्ष झाली असेल ते आता कंटिन्यू करायचं. मग तसं. आणि एक माझ्याकडे फोटो आहे जिकडे तुमच्या मंडळाची एका वर्षामध्ये कुठल्या तरी वर्षामध्ये एक मूर्ती होती जी एका अंगठ्यावरती उभी होती. खाली चांगला एक उपक्रम केलाय. तो त्या मूर्तीच्या मागे कन्सेप्ट होता आणि ते कसं सुचलं होतं की अशी एक मूर्ती आपण आणावी. ॲक्च्युली आमच्याकडे एक शशिकांत सावंत होते, त्यांनीच ते डिझाईन बनवली होती की अशा पद्धतीचे. त्यांनी कुठेतरी एक धार्मिक ठिकाणी कुठेतरी बघितलं होतं की अशी मूर्ती आहे ती एका पायावर उभी आहे. तेव्हा हे अशा मूर्त्या बनवायचं कसं, फक्त एक मला त्यांचं नाव आठवत नाही, लालबागचेच मूर्तिकार आहे, त्यांच्याकडेच होतं. त्याने गणेश गल्लीत ती मूर्ती दीनानाथ बनवली, वेलिंग असेल हां. किंवा अजून काहीतरी नाईट आहे मालवणी ते त्यांनी बघितलं की अशा मूर्त्या बनू शकतात. पण काय म्हणतात ते आता त्यावेळेचं काय झालं ते ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन्समध्ये काय नाही. पण ते वर्ष आमच्यासाठी खूप दुःखद गेलं ॲक्च्युली. कारण 10 दिवस मंडळाचे लोक ज्या पद्धतीने गणपतीची सेवा करतात आणि शेवटच्या दिवशी जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा तो इन्सिडन्स होतो, तेव्हा आम्ही खूप दुःखावलो ॲक्च्युली. तेव्हा आम्ही सगळ्यांनी म्हणजे मनाची गाठ मानून घेतली की अशा पद्धतीच्या मूर्त्या आपण बनवायच्या नाही. तर बसलेली राजमुद्रेमधली हवी, किती परफेक्ट त्याचा बेस असावा हे ठरवलं गेलं. त्यानंतर आम्ही कानावर सगळ्यांनी खडा लावला. ते वाईट वर्ष होतं. सगळे बऱ्यापैकी रडले जायचे सगळे मंडळ की त्याची चूक पुन्हा आम्ही पुन्हा आयुष्यात पुन्हा केली नाही. आणि माझा प्रश्न असा होता की म्हणजे गणेश उत्सव सोडून तुमचं मंडळ कुठलं सोशल वर्क किंवा ॲक्टिव्हिटीज करतं? प्रचंड. म्हणजे 78 नंतर काही वर्ष तेवढंच, तेव्हा अवॉर्डच नव्हता म्हणजे काय करायचं कुठल्या गोष्टी तरी काय नाही. तो पिरियड पण आहे.
तर समजा 82 पासून 95 पर्यंत. आता मी स्वतः या मंडळावरती 22 वर्षाचा असताना 95ला आलो. 22 वर्ष तर मला पण एक्झॅक्टली नाही. तेव्हा म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट म्हणजे कशी मॅन्युअल होती सगळी ती. म्हणजे त्यात काहीच कुठल्याच प्रकारचा काय आपण आता आधुनिक पद्धतीने सगळ्या गोष्टी करतो तसा काहीच प्रकार नव्हता. मी 95ला आलो मी ॲज अ खजिनदार म्हणून. तेव्हा मी ठरवलं म्हटलं काही गोष्टींमध्ये सार्वजनिक गोष्टी आहेत, सार्वजनिक पद्धतीने आपण पैसा गोळा करतो, तो पैसा योग्य ठिकाणी लागला पाहिजे, त्याचा मिसयूज नाही झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं भान ते ठेवण्यात आलं. त्या पद्धतीने मग तो पूर्ण तो प्रोसेस चालू केला आम्ही त्याच्यामध्ये. आणि तुझा प्रश्न एक्झॅक्टली काय होता? सोशल. आणि काय तो सामाजिक भाव आपला राहायला पाहिजे. नुसतं आपण लोकांकडनं वर्गणी जमा करतोय, नुसतं त्याच्यात गाण्यात कार्यक्रमामध्ये DJ हे त्याच्यात खर्च करतोय, आपलं काय त्याच्यात भागच नाही आहे कोणाकडे. मी तेव्हा थोडी भावना थोडी मनाला हे करत होती. म्हटलं आपला हा जो पैसा आहे, लोकांचा पैसा आहे, हा कुठेतरी कमी कमी ठीक आहे उत्साह आहे तो करायला पाहिजे, पण त्यातला कमीत कमी जवळजवळ 30-35% तरी सोशल व्यवहाराजवळ गेला पाहिजे. ती वाटपाट झाली पाहिजे त्याची, जेणेकरून दुसऱ्याला पण इंटरेस्ट पडेल बाबा हे नुसती मजा करत नाही, मस्ती करत नाही, काहीतरी आपलं एक सामाजिक भान ठेवून या गोष्टींचं येते. आणि ती प्रथा 95 पासून जी चालू झाली ती आतापर्यंत हे लोक पाहतात. जसं की आता जसं आम्ही रक्तदान आमच्याकडे रेग्युलर 2 वेळा होतं बहुतेक रक्तदान शिबिर. इथले आश्रम आहेत, वसईचं जो मानवला गोराईचं कुठे आहे त्या ठिकाणी दरवर्षीमध्ये हे मुलं शिष्यवृत्ती द्यायला लागले. जवळजवळ 10 वर्ष शिष्यवृत्ती 15-20 लोकांना आम्ही 15 पोरांना 15,000 रुपये शिष्यवृत्ती देतो. आणि तसंच आम्ही इथे शाळा आहे आपली स्थानिक शाळा आहे कॉस्मस असते, तिकडे आम्ही 20 पोरांचे 2,000 रुपये म्हणजे प्रत्येकी फीस म्हणजे 24,000 रुपये दर वर्षाला ते भरतो. आणि मग तिकडे आमच्या जवळच एक नॅशनल पार्क म्हणून एरिया आहे, त्यात तुमचे एक आदिवासी पाडा म्हणून एक एरिया आहे. मग तिकडे आम्ही पोरांना शाळेचे गणवेश आणि ते बॅग्स आणि ते सगळे म्हणजे स्टेशनरी आणि आमचे आता मंडळाचं 49वं वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी 50वं वर्ष आहे. सो या वर्षी काजूपाड्याच्या राजामध्ये नवीन काय बघायला भेटेल? बघा आता कसं आहे की आम्ही हे सगळं ठरवतो जेव्हा आमची मीटिंग होते, कमिटी बसते आणि सगळी पोरं बसतात तेव्हा आम्ही ठरवतो. आणि हे काय की जसं लास्ट इयर होतं कोणाला माहीत नव्हतं ते आम्ही 10 दिवस अगोदर रिव्हील केलं की आपल्या आगमनाच्या 10 दिवस अगोदर आम्ही सगळ्यांना करायला की आम्ही हे करतोय असं करतो. मग यावर्षी पण आमचं तसंच आहे की एकदा मीटिंग बसणार, सगळे ठरवणार. ह्यात असं नाही की 1-2 जण 3 जण ठरवतात आणि झालं. जसं आमचं ते गेल्या वर्षी गंगा आरतीचं ते होतं ते पण काय मी फक्त मत मांडलं, त्यानंतर सगळ्यांनी त्याला हमी भरली, सगळे रेडी झाले, त्यानंतर ते आम्ही पुढे प्रोसेस चालू केलं. मग यावर्षी पण असंच आहे, जेव्हा आमची जेव्हा पूर्ण मीटिंग बसेल, सगळे बसतील तेव्हा आहेत 2-4 गोष्ट आहेत आमच्या डोक्यात. पण 95% तोच आमचा बेस आहे पूर्ण टोटल. त्या गोष्टी आम्ही त्यांनी करत आलो आहे. त्यात 5% आम्ही ठेवतो की नवीन अजून काय करू शकतो. आता रिलेटेड तर सध्याची परिस्थिती काय आहे त्याच्यावरती लोकांना कुठे काय आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, उद्देश द्यायचा आहे, बाबा ह्या पद्धतीने पुढे अजून काहीतरी झालं पाहिजे, असं काय असेल तर मेसेज आम्ही करूया. सध्या तरी काय ते कॉलम तयार नाही झाला आमचा एक्झॅक्टली अजून काय करायचं, पण जे होईल ते खूप बेस्ट होईल एवढंच. तर सातत्याने तोच प्रमाणे आमचा हे असतो की काहीतरी नवीन काही लोकांना दरवर्षी दिलं पाहिजे. आता पुढच्या वर्षी 50वं वर्ष आहे, एवढा मोठा लांबचा प्रवास 50वं वर्ष. आणि कसं वाटतं तुम्हाला की एवढा संघर्ष करून 50वं वर्ष आता येतंय पुढच्या वर्षी, आणि काय ठरवलं 50वं वर्ष? 50 वर्षासाठी बघा असं आहे की आमची जी पोरं आहेत, लहान मंडळी किंवा आमची कार्यकारिणी आहेत, आमचं महिला मंडळ आहे, चांगलं एक 60-70 बायकांचं मंडळ आहे आमचं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेली 4 वर्ष आमची एक 10 ते 12 पोरं आहेत, ते दर महिन्याला 1,000 रुपये जमा करतात. कशासाठी? 50व्या वर्षासाठी. गेली 1.5 ते 2 वर्ष की आमची जी पोरं छोटी पोरं आहेत किंवा आमची जे जसे मी बोलतो महिला मंडळाची बायका आहेत, ते माहिती आहे आपल्या ज्यांना इन्कम नाही ते आपल्या पॉकेट मनीमधनं ते 100-200-500 रुपये दर महिन्याला जमा करतात. म्हणजे ते एकदम जबरदस्त, आम्हाला इन्स्पायर करतं की काहीतरी मोठं करावं आणि काहीतरी वेगळं करावं असं.
आणि आमचं दुसरं एक आम्ही हे केलं की 50 वर्ष 50 सामाजिक कार्यक्रम ते आमचं राबवायचं हे आहे की 50 वर्ष 50 उपक्रम. ते आमची टॅगलाईन म्हणजे 50th इयरसाठी तसं आहे. त्यात आम्ही ऑलरेडी 2-3 झाले आहेत, म्हणजे जसं युनिफॉर्म वाटणं आणि हे ते शाळेची फीस भरणं. आता मी एक शाळेचा माझा जो तिसरा उपक्रम आहे ते तिकडे अलिबागमध्ये एक शाळेची परिस्थिती बरोबर नाही. जर तुम्ही आमच्या सोशल मीडिया पेजवर गेले तर तुम्ही बघू शकता. मग त्यासाठी आम्ही डोनेशन जमा करतोय की ते शाळा त्यांची जी सिलिंग आहे किंवा ते भिंतीचं पेंट काम आहे ते सगळं आम्ही ते मंडळातर्फे करू. अशी डेटा तिसराच आहे. अशी अजून 47 आहे, अजून 2 वर्ष बाकी. आणि पुन्हा 10 वर्षाचा यांचा प्रवास आहे, तो पण आम्हाला वेगळा सेलिब्रेट करायचा आहे. सातत्याने यांनी जे डेडिकेशन दाखवलं मंडळावाल्याला, तो एक आमच्यासाठी स्पेशल इव्हेंट आहे. तो आम्ही वेगळ्या पद्धतीने करतो. पण एवढंच आहे नक्की जे होईल ते खूप प्रचंड चांगलं होईल. म्हणजे आमची तरी कॉन्सेप्ट अशी मी थोडी ठरवतोय, ॲक्च्युली डिस्कशन झालं. मंडळ स्थापन झाल्यापासूनची ज्या व्यक्ती आता हयातीत आहेत, अध्यक्ष असतील तिकडचे खजिनदार असतील, त्या लोकांचा सहभाग 50व्या वर्षी योग्य रीतीने आम्ही पूर्ण 10 दिवस त्यांना घेऊन करायचं आहे, जेणेकरून त्यांना पण असं वाटलं की आपण जे एक रोप लावलं होतं त्याचं हे वटवृक्ष झालं आहे. आणि त्याच आत्मीयतेने, त्याच म्हणतात ते जबाबदारीने ह्या नवीन पिढीने पण दाखवलं आहे की पिढीबद्दल आता सध्याच्या सहनिर्देशन सांगितलं की हल्लीची बेरस पिढी म्हणजे झुरळासारखी आहे. ही जी कॉन्सेप्ट आहे ना त्याला मार्ग द्यायचा आहे. कारण तुम्ही कुठल्याही बेरोजगार तरुणांकडे या दृष्टीने बघू नये. तुम्ही त्यांना चांगलं इन्स्पायर कराल तर ती पिढी कशी होऊ शकते याचं उत्तम उदाहरण आम्ही 45 वर्षी 50 वर्षी एवढं. आणि सर्वात प्रथम तर 11 दिवस आपण गणपती बाप्पाची सेवा करतो. विसर्जनचा दिवस कसा फील होतो? आता पण डोळ्यात असू येतील. माझी मुलगी, मी सांगतो, माझी मुलगी प्रचंड लहान मुलासारखी रडते. 21 वर्षाची आहे. पण विसर्जन होताना म्हणलं आम्ही सगळेच रडतो. सगळेच कोण लपून रडतो, कोण माझ्या समोर मुली सांगतो रडतो. सगळेच रडतात. सगळे ते फिलिंग वेगळीच असते ॲक्च्युली. डेडिकेशनने सगळे करतात ना, त्याला सॅल्यूट आहे सगळ्यांना. मग तो भले मग तो छोटा कचरा काढणारा असू दे तर विभागातला, किंवा तो अध्यक्ष असू दे, त्यांचं डेडिकेशन बघून खूप प्रचंड. आणि आकाची आता अपकमिंग मंडळ आहेत, म्हणजे असे छोटे मंडळ जे आता ग्रोथ करतात त्यांच्या मंडळांसाठी, तर तुम्ही त्यांना काय एक ॲडवाईस द्याल जे त्यांचं मंडळाचं थोडं ग्रोथ होईल? आणि आम्ही त्यांना ते एकच सल्ला देतो, जे तुम्ही एखादं मंडळ स्थापन करता, लोकांकडनं ती वर्गणी किंवा ते डोनेशन्स रिसिव्ह करता, तेव्हा तुमची नैतिक जबाबदारी आहे की जो पैसा तुम्ही जमा करता त्याची विल्हेवाट व्यवस्थित पद्धतीने शासकीय लिगली झाली पाहिजे. ते करून कुठलाही त्याचा गैरव्यवहार होऊ याचं भान तुम्ही ठेवलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये. ते होताना कुठे दिसत नाही तर त्याचा परिणाम होत नाही. आम्ही शक्यतो नवीन मंडळांना ते सांगण्याचा प्रयत्न करतो. सो काका, आमच्या या पॉडकास्टमध्ये एक छोटासा गेम आहे, 1 वर्ड फॉर करून, ज्यात मी काही मंडळांची नावं सांगेन, तुम्हाला एका शब्दात डिस्क्राईब करायचं आहे. तर तुम्ही तयार आहात? ओके. ओके. सो पहिला आहे उपनगरचा राजा. उपनगराची मान. ओके. दुसरा म्हणजे श्रीकृष्ण नगरचा राजा. सांस्कृतिक पद्धतीने फार. तिसरा म्हणजे बोरीवलीचा राजा. अप्रतिम नियोजन. चौथा बोरीवलीचा महाराजा. उत्कृष्ट अप्रतिम मूर्ती. आणि शेवट म्हणजे काजूपाड्याचा राजा. सर्वस्व. सो आता खूप छान वाटली तुमच्या मंडळाची जर्नी ऐकून, आणि तुमचे आभारी आहोत आम्ही की तुम्ही आम्हाला तुमचं मूल्यवान वेळ दिलात. सो जर मंडळी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, हा एपिसोड आवडला असेल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचं मंडळ कुठला पाहिजे. सो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. गणपती बाप्पा मोरया.